तर शेतकरी मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे हेच आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. तर आपण कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहतात. आज शुक्रवार आहे आणि 22 तारीख आहे. तर 22 तारखेला संध्याकाळी 5-6च्या सुमारास जर आपण बघितलं तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडू शकतात. त्याचबरोबर आपण जर इथे नागठाणे परिसर बघितला, लोणावळा परिसर बघितला, कर्जत परिसर बघितला, पेन परिसर बघितला, अलिबाग, उरण, मुंबई या परिसरात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडू शकतात. त्याचबरोबर उल्हासनगर, शहापूर, त्याचबरोबर घोटी, नाशिक, पेठ, अकोले, जुन्नर, चाकण, पुणे, भोर, लावसा, महाड, दापोली, चिपळूण, गंगा, रत्नागिरी, राजपूर, कोल्हापूर, ईश्वरपूर, सांगली, विटा, त्याचबरोबर शिगोला, अकलूज, सोलापूर, बार्शी जवळजवळ सर्वच परिसरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळणार आहे. आपण जर अहिल्यानगर परिसर जर बघितला तर संध्याकाळी कर्जत जामखेड जो परिसर आहे, आता तुम्ही ते बघू शकता. या परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. कर्जत, त्याचबरोबर कडा या परिसरामध्ये, त्याचबरोबर श्रीगोंदा, अहिल्यानगर, राहुरी, श्रीरामपूर, लोणी, कोपरगाव, वैजापूर, येवला म्हणजे या परिसरात हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. पण जर आपण येवला परिसरात जर बघितलं इथे, तर येथे जोरदार पद्धतीचा पाऊस दर्शवत आहे. त्यामुळं आज संध्याकाळी 6च्या दरम्यान मनमाड, चांदवड, नांदगाव, मालेगाव, सटाणा हा परिसर बघितला तर येथे देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळू शकतात. आता जळगाव परिसर जर आपण बघितला तर जळगाव परिसरामध्ये म्हणजेच ढगाळ वातावरण असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण जर भुसावळ परिसर बघितला, त्याचबरोबर जळगाव, जामनेर, रावेर, बोदवड हा परिसर बघितला तर इथे कोरडं वातावरण आहे. चिखली परिसरात कोरडं वातावरण आहे. म्हणजे जालना परिसरात कोरडं वातावरण आहे. परतूरमध्ये कोरडं वातावरण आहे. पण इकडं जर बीड परिसर बघितला, जामखेड परिसर बघितला, पाथर्डी परिसर बघितला, बार्शी परिसर बघितला, धाराशिव परिसर बघितला, नलदुर्गा, लातूर तर या परिसरामध्ये हलके ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळू शकतात. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. आपण जर लोहरा, नलदुर्गा हा जर परिसर बघितला, कार्ले तर या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा संध्याकाळी 6च्या सुमारास होणार आहे. त्याचबरोबर आपण थोडंसं पुढे जाऊया. 23 तारखेला शनिवारी जर आपण बघितलं तर संध्याकाळी 6 वाजता देखील महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पाऊस पडणार आहे. जास्त प्रमाणात पाऊस जो असणार आहे तो असणार आहे बार्शी, धाराशिव, त्याचबरोबर इकडं जामखेड, करमाळा म्हणजे या परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पडणार आहे. त्याचबरोबर विजयपूर इथे आपण बघितलं, विजयपूर परिसरात देखील जोरदार पद्धतीचा पाऊस हा पडणार आहे. आणि त्यानंतर इथे चिपळूण परिसर जर आपण चेक केला तर या चिपळूण परिसरामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पडणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, शनिवारी 23 तारखेला महाराष्ट्राच्या जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त शहरांमध्ये पाऊस पडणार आहे. तर इथे छत्रपती संभाजीनगर परिसरात जर आपण बघितलं तर श्रीगोंदा, पाचोरा, त्याचबरोबर जामनेर, बोदवड परिसर बघितला, मलकापूर, भुसावळ, जळगाव रावेर हा परिसर बघितला तर येथे कोरडं वातावरण आहे. त्याचबरोबर खाली जर आपण जालना, अंबड, रामपुरी, गेवराई हा परिसर बघितला तर कोरडं वातावरण आहे. पण बीड परिसर बघितला, पाटोदा परिसर बघितला, त्याचबरोबर कळंब परिसर बघितला तर येथे देखील हलके ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळू शकतात. तर हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहतात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.